घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये मायाचा पर्दाफाश तिच्याच एका चुकीमुळे झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत जानकी आणि तिची आई या दोघींवरती ज्या वेळेला सतत टीका होत आहे, त्याच वेळेला याच दोघींनी मिळून रणदिव्यांच्या वरचं आता जे काही मोठं संकट आहे ते हरण्यासाठी मदत केले. या दोघींच्याच मुळे आता घर तर वाचलंय, पण खऱ्या अर्थाने मायाला पकडण्यासाठी स्वतःच्या जीवाचा बाजी लावत लताबाईंनी कोणतीही पर्वा न करत आता पकडलेलं आहे रंगेहात मायाला. आणि त्याच वेळेला त्या CCTV एक फुटेज ज्याच्यामध्ये माया आणि लताबाई भेटतायत, हे CCTV फुटेजवरून जानकी पोहोचलेली आहे. ती म्हणजे आता इकडे मायाच्या लोकेशनवरती. प्रेक्षकांनो, जबरदस्त घटना कशी घडले पाहू. आजच्या भागात तर आपण पाहिलेलं आहे की मायाने आता लताला चांगलंच घाबरवलंय आणि तिने सांगितलंय की मीच तुझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करणार आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा माझ्या भावासाठी मी हे सगळं करणार, असं म्हणत प्रेक्षकांनो तिने आता आपल्या भावासाठी जो काही त्याग करायचं ठरवलंय ते सगळं आता इकडे समोर आलेलं आहे, ते म्हणजे लताच्या. आणि मग त्यानंतर लता आता आपल्या मुलीसाठी खूप मोठा स्वतःला संपवलं तरी चालेल, पण माझ्या मुलीला मी न्याय मिळवून देणार असं आता ठरवते. ज्या वेळेला लताच्या डोक्यामध्ये आता हा विचार चालू आहे त्यावेळेला मग आता लता विचार करायला लागते, या मायाने मला इथे डांबून ठेवलंय, पण इथून मला सुटका करून जानकीपर्यंत पोहोचायला पाहिजे. जोपर्यंत जानकीला कळत नाहीये की माया हीच आता मकरंदची बहीण आहे आणि हिनेच हे सगळं जाळं रचलंय, तोपर्यंत मला आता खूपच म्हणजे मला या सगळ्यामध्ये आता खूप मोठं हे होणार आहे. काहीही करून मला जीव गेला तरी बेहत्तर, असं म्हणत असताना ती आता तिकडून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का पाहती आहे. तो मायाने तिच्या माणसांना सांगितलेलं आहे की या बाईवरती लक्ष ठेवायचं. ही बाई काहीही झालं तरी सुद्धा अजिबात कुठेच गेली नाही पाहिजे. आणि म्हणूनच आता इकडे मायाची माणसं लक्ष ठेवून असल्या कारणाने इकडे आता लताला काही बाहेर पडता येत नाहीये. पण त्याच मायाने एक वेगळंच कारस्थान केलंय. मायाने आता लताच्या इथे एक चिठ्ठी ठेवली. लताच्या अक्षरामधली म्हणजे लताचं हुबेहूब अक्षराची कॉपी करत आता एक चिठ्ठी ठेवण्यात आलेली आहे. आणि ज्याच्यामध्ये आता लताने स्वतः असं लिहिलेलं भासवलंय की आता माझ्यामुळे या घराची ही अवस्था झालेली आहे, मी या घरामध्ये बिलकुल थांबू शकत नाहीये, मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जातीये, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. जानकी ज्या वेळेला सगळ्यांना ही चिठ्ठी दाखवते सगळ्यांनाच खूप मोठा धक्का प्रेक्षकांनो बसलेला आहे. सगळेच जण आता खूपच भांबावलेले आहेत की नक्की हे काय झालंय. लताबाई अशा अचानकपणे न सांगता का बरं हे सोडून गेल्या असतील. यावरती मग आता माया सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का, त्या काल सुद्धा मला आता बोलतच होत्या, त्या काल पण मला बोलत होत्या की खरं तर मला ना इथे खूप राहायला ऑकवर्ड वाटतंय किंवा मला या सगळ्यामध्ये खूपच आता टेन्शन आलंय की माझ्यामुळे ही सगळी अवस्था झालेली आहे. आणि म्हणूनच आता मी ठरवलंय की काहीही झालं तरी सुद्धा आपण आता इथे राहायचं नाहीये. तेव्हा मी त्यांना समजावलं, मी त्यांना मनवलं, पटवलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही. मायाचं हे वाक्य ऐकल्यावरती आता जानकीला थोडीशी शंका यायला लागलेली आहे. जानकी थोडीशी गडबडली आणि ती विचार करते, असं का माया बोलत होती. खरं तर काल मला ज्या वेळेला आई भेटली आणि ती मला एकांतात घेऊन गेली होती त्यावेळेला तर ती मला आता सांगत होती की खरं सांगायचं तर तिला मायाबद्दल काहीतरी सांगायचं होतं. आणि त्यानंतर मग ती विचार करत बसते. रूममध्ये आल्यावरती ऋषिकेश म्हणतो, काय झालं जानकी, काही प्रॉब्लेम आहे का. यावरती जानकी आता सांगायला लागते, नाही ऋषिकेश, प्रॉब्लेम काही नाही आहे, मला असं वाटतंय की काहीतरी गडबड आहे. ऋषिकेश म्हणतो, कशाबद्दल गडबड, काय बोलतीयस तू. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते जानकी की ऋषिकेश, अहो बघा ना, मी ज्या वेळेला तिकडे होते तेव्हा मला आई आतमध्ये घेऊन गेली आणि आई मला काहीतरी वेगळं सांगत होती. यावरती ऋषिकेश म्हणायला लागतो, आई वेगळं सांगत होती,
कशाबद्दल काय बोलतेस तू? आणि त्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते की आई मला सांगत होती की मायाबद्दलचं सत्य. यावरती तो म्हणतो म्हणजे काय, नीट सांग. त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते, आई मला बाजूला घेऊन गेली आणि ती मला म्हणायला लागली, अगं ती माया आहे ना खरं तर, अगं ती माया आहे ना खरं तर, असं ती मला सांगत होती. पण तितक्यात ना बाजूने माया काहीतरी ऐकत होती हे मी पाहिलं आणि म्हणूनच मी आता आईला काही बोलणार, पण तितक्यात मला कोणीतरी आवाज दिला आणि मी बाहेर आले आणि त्यानंतर मग आता आई गायब झाली. इकडे तोपर्यंत ऋषिकेश मग आता जानकीला सांगतोय, एक काम करूया का, आता आपण जे काही बोलायचं ना किंवा जे काही करायचं ना ते मायाच्या समोर आता करायचं नाही किंवा मायाच्या समोर आपण काहीच बोलायचं नाही, कळतंय का तुला जानकी? यावरती जानकी सांगते, ठीक आहे ऋषिकेश, तुम्ही चिंता करू नका, जितकं शक्य होईल ना तितकं मायापासून आपण लपण्याचा किंवा मायाला काहीही न सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. असं म्हणत दोघांनी आता मात्र विचार केलाय आणि त्यानंतर मग आता दोघांचं ठरलंय. प्रेक्षकांनो, हे सगळं होत असताना इकडे माया फोन करून अपडेट घेत असते आणि माया आता सांगत असते, काहीही झालं तरी ती बाई सुट्टा कामा नये. असं म्हटल्यावर ती मग आणि ती अपडेट घेते आहे की कसं काय, ती कुठून सटकली नाही ना, किंवा आता या सगळ्यामध्ये तिला आता कुणी सोडवली तर नाही ना. ते माणूस सांगतात, नाही मॅडम तुम्ही चिंता करू नका, काही झालं तरी सुद्धा त्यांना आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नाही. इकडे तोपर्यंत मग आता जानकी सगळ्या घरच्यांना बोलवते. घरच्यांना बोलवल्यावरती जानकी सांगायला लागते, खरं तर माझी आई अशा पद्धतीने घर सोडून जाणार नाही, ती मला काहीतरी सांगेल आणि मला सांगून मग जाईल. त्यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो, वहिनी एक काम करूया, आपण ना CCTV कॅमेरे बघूया, कदाचित त्याच्यामध्ये आता इकडे तुझी आई एकटी गेली, कशी गेली हे आपल्याला नक्कीच आता समजेल. असं म्हटल्यावरती मग आता प्रेक्षकांनो इकडे आता CCTV कॅमेरे काढले जातात आणि त्याचं फुटेज बघितलं जातं. ज्या वेळेला CCTV फुटेज आता पाहिलं जातं आणि त्याच वेळेला खूप मोठं सत्य आता समोर आलेलं आहे. त्या फुटेजमध्ये आपल्याला दिसतं की म्हणजे या सगळ्यांना दिसतं की ही कॉरिडॉरमधून आता इकडे घेऊन चाललेली आहे, ती म्हणजे आता इकडे लताबाईंना. आणि हे दिसल्यावरती माया का म्हणत होती मग की त्याच हे घर सोडून निघून गेल्या असतील. खूप मोठा डाऊट आता जानकीला आलाय, कारण त्या CCTV फुटेजमध्ये असं दिसत होतं की स्वतःहून माया तिचा हात धरून तिला घेऊन चाललेली आहे. मग आता हे सगळं असं जर का असेल तर मात्र अशा पद्धतीने का बोलत होती माया, आपल्याला खोटं का सांगत होती? असं म्हटल्यावरती मग आता जानकीला शंका आले आणि ऋषिकेश आणि सौमित्र सांगते, आपण पोलिसांना बोल. त्यावेळेला प्रेक्षकांनो पोलिसांना सुद्धा आता बोलवलं गेलेलं आहे. पोलिसांना बोलवल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच पोलीस ते फुटेज चेक करतात आणि आता जानकी सांगायला लागते, माझ्या आईकडे एक छोटासा मोबाईल असतो आणि तो मोबाईल खरं तर आता इकडे आईच्याच म्हणजे कडे असेल. मला असं वाटते की ज्या वेळेला तिला आता माया घेऊन गेली ना त्यावेळेला त्या मोबाईलचं लोकेशन जर का तुम्ही आता ट्रेस केलंत ना तर त्या मोबाईलच्या लोकेशनवरून मात्र आपल्याला खूप मोठं आता सत्य समजू शकेल. असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे आता मोबाईलचं लोकेशन ट्रॅक केलं जातं. ज्या वेळेला मोबाईलचं लोकेशन ट्रॅक केलं जातं आणि त्याच वेळेला त्या लोकेशनच्या मुळे आता इकडे कुठे आहे म्हणजे आता जानकीची आई कुठे आहे हे समजलेलं आहे. प्रेक्षकांनो ज्या वेळेला समजलंय त्याच वेळेला जानकी आता पोलिसांना घेऊन तिकडे निघालेली आहे. प्रेक्षकांनो त्याच वेळेला इकडे लता मात्र आता स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करते आहे आणि तिकडून आता सुटण्याचा प्रयत्न करत असताना माया तिला अडकवते. पण त्याच वेळेला लता मात्र तेच इंजेक्शन, जे इंजेक्शन मायाने तिच्या अंगात टोचलंय तेच इंजेक्शन उलट आपल्या हातात घेते. हातात इंजेक्शन घेऊन आता मायाच्याच इकडे पाठीमध्ये खुपसते. ज्या वेळेला ते इंजेक्शन पाठीमध्ये खुपसते आणि त्याच वेळेला मग आता माया थोडीशी बेशुद्ध पडते आणि मायाला थोडासा तिचा आता तोल धावरतो आणि ही संधी साधत तिच्यावरती कब्जा करत इकडे आता लताने तिला बरोबर आवळलेला आहे. तोपर्यंत जानकी तिकडून आले आणि जानकीने पकडा हिला, हीच ती खरी. आणि त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते लता, जानकी अगं हीच ती माया, ही माया मकरंदची बहीण आहे, तुला माहिती आहे का, ही मकरंदची बहीण आहे. असं म्हटल्यावरती मग आता ताबडतोब ती सांगायला लागते, काहीही झालं तरी सुद्धा हिला आता ताब्यात घ्या इन्स्पेक्टर साहेब. फायनली मायाचा आता गेम खराब झालेला आहे. माया
माया आपली हे सोडून पळून जायचा प्रयत्न करते, पण जानकी तिला आता हाताला गच्च धरून फायनली तिचा आता हात टोटली धरून ठेवते. प्रेक्षकांनो, मालिका खूपच रंजक झालेली आहे. जानकीने मायाचा हात धरला तरी आता मायाच्या तोंडावरती मास्क आहे आणि त्याच वेळेला लताने तिला पकडलंय. पण मास्क काढल्यावरती ती मायाच असणार का, की मायाने आपण स्वतः सुटण्यासाठी हा सगळा रचलेला ट्रॅप असणार? येणाऱ्या सगळ्या भागामध्ये कळणार आहे.